बोला तर महाराष्ट्रात 8 जागांवर मतदान, महाराष्ट्रातल्या 8 जागांवर आज मतदान आहे. 8 जागांवरती महाविकास आघाडीनं धुवाधार प्रचार केलेला आहे. त्यातल्या 3 जागावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या समोर चोरलेली शिवसेना असा सामना. या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. 8 जागांवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नव्या फार मोठा संघर्ष करावा लागतो महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर. मी आपल्याला वारंवार सांगतो आहे की आधी झालेल्या 5 निवडणुका विदर्भातल्या, या 8 आणि प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडणुकाच जिंकतील, तेच जिंकतील असं वातावरण आहे. आम्ही 35 प्लस 30 आणि 35 हा साधारण आमचा टार्गेट आकडा आहे. आम्ही तेवढ्या जागा जिंकतो. या 8 जागांमध्ये 8च्या 8 जागा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे. सर, वर्धा आणि अमरावतीमध्ये सकाळच्या सुमारास ईव्हीएम मशीन बंद पडली, त्यामुळे मतदारांचा हे वारंवार होतं आहे किंवा केलं जाईल. वर्धा असेल, अमरावती असेल, अमरावतीमध्ये तर कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं. बरं, वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले, अमरावतीत जाऊन आले. ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबाला लावणं आणि मग मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो. आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या झुंडी येऊन उभ्या राहतात. पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी त्याला नाउमेद करणं, निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचे षडयंत्र आहे. सर, आपण म्हणतो शिवसेनेकडून काल वचननामा जाहीर करण्यात आला, त्यावर भाजपने टीका केली. तो वचननामा नाही, तो युटर्न नामा. पण ठीक आहे, लोक ठरवतील ना. त्याच्यामध्ये युटर्न नामा असं काय आहे एक स्पष्ट केलं पाहिजे. बेरोजगारांना रोजगार देणं, गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, कर दहशतवादावरती उपाययोजना, अशा अनेक भूमिका